अपूर्वा पालकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत. मॅडम, आजच्या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आपल्या सध्याच्या प्रचलित सगळ्या संकल्पना आहेत. आत्मनिर्भर भारत असेल, विकसित भारत 2047 हे उद्दिष्ट असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. स्टार्टअप हा निव्वळ एक शब्द राहिलेला नाही आहे, तो परवलीचा असा एक मंत्र बनलेला आहे, एक गुरु किल्ली बनलेली आहे विकासाची. आज भारताच्या एकंदर या विकास गाथेमध्ये, विकास यात्रेमध्ये स्टार्टअप चळवळ इतकी महत्त्वाची का ठरते? आपण जेव्हा आत्मनिर्भर भारत म्हणतो तर आत्मनिर्भर भारताचा सगळ्यात मोठा जो फाउंडेशन ज्याला आपण म्हणू शकतो ते म्हणजे भारतात डेव्हलप केलेले प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. भारतात डेव्हलप केलेले प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस येणार कुठून? तर ही संकल्पना जी माननीय पंतप्रधानांनी मांडली होती की स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह ज्याला आपण असं म्हणतो, असं केंद्र शासनाने ही चालू केलं हे धोरण. आणि हे राज्यामध्ये सुद्धा आलं. आणि आपण जेव्हा राज्य पातळीवरती याचा विचार करतो तर महाराष्ट्र, आपण बोलतोय की आपले मुख्यमंत्री नेहमी सांगतात की आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जायचं आहे. आणि $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जायचं असेल तर आपल्याला आपले प्रोडक्ट्स डेव्हलप करण्यासाठी आपल्या युवकांना सक्षम करणं गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी आज महाराष्ट्रात सर्वाधिक स्टार्टअप्स रजिस्टर्ड आहेत. 35,000हून अधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात रजिस्टर्ड आहेत. आणि आपण जेव्हा या स्टार्टअप्सबद्दल विचार करतो तर यांचा सहभाग काय आहे, तर आपण बघतो की महाराष्ट्र हे देशासाठी 14% GDP मध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहे. आणि प्रोडक्टिव्हिटी आउटकम 25%. तर या स्टार्टअप्सच्या माध्यमाने GDPची जी संकल्पना आहे ते आणि $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जे आपण जाण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात खूप मोठा भर होऊ शकेल. आणि दुसरा महत्त्वाचा भाग मला जो इथे स्टार्टअप्सच्या माध्यमातून सांगण्यात आवडेल तो महत्त्वाचा म्हणजे जॉब सीकर्स अँड जॉब गिवर्स. तर आपण जेव्हा स्टार्टअप्स बोलतो तर स्टार्टअप्सनी मागच्या काही वर्षात जवळजवळ 4 लाखाहून अधिक रोजगार उत्पन्न केलेले आहेत. आणि अशी आपल्याला एक रिसर्च आता आपल्याला सांगतो आहे की 2030 पर्यंत जवळजवळ 1 मिलियन म्हणजे 10 लाख रोजगार याच्यातून उत्पन्न होतील. तर 2 गोष्टी साध्य होत आहेत याच्यातून स्टार्टअप्समधून. एक तर नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस डेव्हलप होत आहेत, त्याचबरोबर रोजगाराच्या पण संधी उपलब्ध होत आहेत. आणि ह्या दोन्ही गोष्टींची जोड असल्या कारणाने आपण जे विकसित महाराष्ट्र, विकसित भारत याची जी संकल्पना लीडरशिपनी केलेली आहे, मला असं वाटतं आपण त्याच्याकडे त्या मार्गावर चालण्यासाठी सक्षम झालो आहे. बरोबर. हा प्रवास सुरू झालेला आहे, मार्ग आपल्याला दिसतोय, चांगल्या पद्धतीने मार्ग आखला गेलेला आहे. मला वाटतं या मार्गाचंच एक